नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं आपल्या या माहिती आपल्या कामाची योजना आमच्या हक्काची या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, नुकतीच शासनाने इंदिरा गांधी, संजय गांधी, श्रावणबाळ, वृद्ध, अपंग, विधवा पेन्शनधारकांना KYC बंधनकारक केलेली आहे। तर जाणून घेऊया आपल्या मोबाईलवरून KYC कशा पद्धतीने करावी। सर्वात आधी आपल्या मोबाईलमध्ये बेनिफिशरी सत्यापन ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा। हे ॲप्लिकेशन ओपन केल्यावर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट असं त्या ठिकाणी चिन्ह दिसेल, त्यावर ओके करा। त्यानंतर या ठिकाणी बेनिफिशरी व्हेरिफिकेशन व व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेट असे दोन ऑप्शन दिसतील। त्यापैकी बेनिफिशरी व्हेरिफिकेशन या पहिल्या ऑप्शनवर ओके करा। त्यानंतर ज्या पेन्शनधारकाची KYC करायची आहे त्याचा आधार नंबर टाका व मोबाईल नंबर टाका आणि दिलेल्या चेकबॉक्समध्ये ओके करून सबमिट करा। सबमिट केल्यानंतर या ठिकाणी फेस ऑथेंटिकेशनसाठी एक ग्रीन सर्कल दिसेल, त्यामध्ये पेन्शनधारकाचा फोटो त्या ठिकाणी कॅप्चर करा। कॅप्चर केल्यानंतर त्या ठिकाणी पेन्शनधारकाची संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी ओपन होईल। या डिटेलमधील बेनिफिशरी ID लिहून घ्या किंवा या डिटेलची स्क्रीनशॉट काढून घ्या। KYC अर्थात सत्यापन सर्टिफिकेट कसे काढावे, ॲप पुन्हा ओपन करा। त्या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशरी व्हेरिफिकेशन व व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेट असे दोन ऑप्शन दिसतील। त्यापैकी व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेट या ऑप्शनवर क्लिक करा। दिलेल्या ठिकाणी बेनिफिशरी ID टाका आणि सबमिट करा। सबमिट केल्याबरोबर या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण सर्टिफिकेट दिसेल। या सर्टिफिकेटची प्रिंट काढून घ्या किंवा आपल्या मोबाईलमध्ये कायमस्वरूपी संग्रही ठेवा। अशा पद्धतीने आपण पेन्शनधारकाची KYC पूर्ण केलेली आहे। अशाच नवनवीन शासकीय योजनांची व महत्त्वाच्या माहितींची माहिती मिळवून घेण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त गरजूंपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।